नमस्कार सर्वांना. जसं की तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही एका विशेष कार्यक्रमासाठी सर्वजण एकत्र भेटलो होतो. तो विशेष कार्यक्रम होता आमच्या श्रियांशचा 5वा वाढदिवस. तर श्रियांशच्या 5व्या वाढदिवसासाठी आम्ही आमचे गुरुजी जे आमच्याकडे नेहमी पूजेसाठी येतात त्यांना आम्ही विशेष करून बोलवले होते. तर त्यांनी मंत्रोच्चार करून आमच्या श्रियांशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तुम्ही सुद्धा त्या शुभेच्छा अमुञ्च लोकमिदमुच सर्वं तन्नो नक्षत्रमभिदिद्विदित्याय प्रियन्दधात्वरुणीयमानम् अहे बुद्धियमन्त्रं मे रूपायाय यं ऋषयस्त्रैविदा विदुः ऋचः सामानि ययुगोसे साहि श्रीरमृता सताम् एतैर्मन्त्रैः नीलम् अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देव मृत्युजं होतारं रत्तधातोमं इषेत् मोर्जेत्वा वायवस्तदेवो वः. मेन महत्त्वाचे सांगायचे म्हणजे असे की श्रियांशच्या सर्वात आवडीचे गुरुजी आहेत हे. श्रियांश अगदी मन लावून त्यांचे शब्द उच्चार अगदी व्यवस्थितपणे ऐकतो आणि त्याला पुन्हा पुन्हा बोलण्याचा सुद्धा तो प्रयत्न करत असतो. मला खरंच खूप कौतुक वाटतं याचं. आणि ह्याच कौतुकामुळे गुरुजींना सुद्धा असं वाटतं की इतका छोटा मुलगा पण हा इतका छान कसं काय बोलू शकतो. त्यामुळेच त्यांना सुद्धा त्याचं खूपच कौतुक वाटतं. आणि आमच्या घरामध्ये इतके सगळे श्रियांशच्या बड्डेसाठी पाहुणे सुद्धा आले होते. ॲक्च्युली पाहुणे नाहीच, ते सगळे घरातलेच होते, पण तरीसुद्धा आता गुरुजींना श्रियांशचे सुद्धा कौतुकच वाटते बरं का. बघा, त्यांनी अगदी मन लावून त्याला त्याच्या शाळेमध्ये ॲक्च्युली हे शिकवलं गेलेलं की त्याच्या बड्डेसाठी सॉन्ग म्हणायचं. हॅपी बर्थडे टू यू न म्हणता सुदिनम सुदिनम. ते आता तुम्ही त्याच्याच आवाज. गुरुजींना सुद्धा त्याचं खरंच खूप कौतुक वाटलं. बड्डे सेलिब्रेशन घरात झाले, त्यानंतर आम्ही आलो हॉलवरती. स्टे ट्यून.